Okay. So good morning class. Good morning, ma'am. So today again I am here to teach you about hospital admission and discharge. So तुम्ही मला सांगा what is hospital admission, ॲडमिट होणे, आणि डिस्चार्ज म्हणजे काय. जेव्हा आपलं सर्व काही प्रोसेस झालेली आहे, आपली सर्व काही ट्रीटमेंट झालेली आहे, तर आपण डिस्चार्ज घेतो. फाईन. पण आता तुम्हाला समजेल की फक्त ॲडमिशन अँड डिस्चार्जचे एवढंच डेफिनेशन आहे असं नाही आहे. त्याच्या आत पण खूप काही काही गोष्टी असतात जे आपल्याला ॲज अ नर्स स्टार्टिंगच्या प्रोसेसपासून, म्हणजे की जेव्हा पेशंट आपल्याकडे ॲडमिट होतो, ॲडमिट होण्याच्या अगोदर पण आपले काय जबाबदाऱ्या असतात, आपले काय रोल्स अँड रेस्पॉन्सिबिलिटीज असतात, तर आतमध्ये खूप खूप काय काय गोष्टी असतात जे तुम्हाला आज समजेल. फर्स्ट इयरचा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक अगेन. ठीक आहे. 5 मार्क्सला क्वेश्चन वगैरे येतं, एसेमध्ये येतं. ठीक आहे. ग्रेट. मूविंग ऑन टू नेक्स्ट. व्हेरी फर्स्ट स्लाइड, ॲडमिशन डेफिनेशन. कॅन एनीबडी रीड इट फॉर मी? कोणी वाचेल का? व्हॉलेंटियर कोण आहे? स्टार्ट रीडिंग. Admission of a client means allowing the client to stay in hospital for observation, investigations, and treatment of the disease he or she is suffering from. Admission is the entry of the patient into a hospital or ward for therapeutic or diagnostic purposes. ओके, फाईन. सो काय लिहिलेलं आहे ह्या स्लाईडमध्ये की पेशंट जेव्हा ॲडमिट होतो तर तो त्याच्या कोणत्या तरी गरजेसाठी ॲडमिट होत असेल. तो आजारी आहे, जर एखादी पेशंट आजारी आहे किंवा आजारी आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्याला काय काय गरज लागेल? औषधं, त्याचे काही उपचार करायचे आहेत, त्याची काही सर्जरी आपल्याला करायची आहे, फलाना बिस्ताना जे पण काही असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. तर ॲडमिशनचं मुळात हे डेफिनेशन तुम्हाला समजलेलं आहे. तेवढंच आहे, बाकीचं ह्याच्यामध्ये काही असं हायफाय गोष्ट नाही आहे. कम इन. इमर्जन्सी ॲडमिशन अँड वन इज युअर रुटीन और इलेक्टिव्ह ॲडमिशन. ठीक आहे. 2 प्रकारचे आपल्याकडे ॲडमिशन असतात. एक इमर्जन्सी ॲडमिशन असतं आणि एक रुटीन किंवा इलेक्टिव्ह ॲडमिशन असतं. तर आता इमर्जन्सी ॲडमिशन म्हणजे काय? तुम्हाला काय समजते इमर्जन्सी हा वर्ड ऐकून? काहीतरी सिरियस झाले आहे असं पेशंटला, की तो लगेच येतोय, अर्जंट बेसिसवरती ॲडमिट होतोय, त्याच्या ध्यानीमणी पण नव्हतं की मला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं आहे. एक्झाम्पल देऊ शकता मला? ॲक्सिडेंट झालं, अटॅक वगैरे झालं, बर्न्स झाले, पॉयझनिंग झालं, सुसायडल अटेम्प्ट झाले. त्या सिच्युएशनमध्ये काय होतं? पेशंट इज सपोज टू गेट ॲडमिटेड ऑन अ इमर्जन्सी बेसिस. ग्रेट, व्हेरी गुड. तर रुटीन काय झालं? रुटीन किंवा इलेक्टिव्ह, की तुम्हाला माहिती आहात की तुम्ही आजारी आहात, तुम्हाला आता उपचारांची गरज आहे, औषधांची गरज आहे, डॉक्टरच्या कन्सल्टेशनची गरज आहे. दॅट्स वाय यू विल मूव इन टू अ हॉस्पिटल और अ क्लिनिक समवेअर एल्स. ठीक आहे. अँड यू विल टेक युअर ॲडमिशन इन द हॉस्पिटल. समजलं इथे तुम्हाला? सो व्हॉट आर द 2 टाइप्स ऑफ ॲडमिशन? इमर्जन्सी अँड रुटीन. रुटीन इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्टिव्ह बिकॉज तुम्ही स्वतः सिलेक्ट करत आहात. तुम्हाला भगवती हॉस्पिटलला जायचं आहे, तुम्हाला आशीर्वादला जायचं आहे, तुम्हाला सह्याद्रीला जायचं आहे, कुठे जायचं आहे, चॉईस इज युअर्स. ग्रेट. नेक्स्ट. अगेन आपण परत टाईप्स ऑफ हॉस्पिटलला 2 ह्याच्यामध्ये विभाजन करतो. एक आहे तुमचं अनप्लॅन्ड किंवा इमर्जन्सी आणि एक असतं तुमचं प्लॅन्ड. म्हणजे तेच नावं झाले. इमर्जन्सीमध्ये काय असतं? अनप्लॅन्ड आहे ते. आणि प्लॅन्ड म्हणजे काय असेल तुमचं? रुटीन किंवा इलेक्टिव्ह. नेक्स्ट स्लाइड. रीड इट. Clients are admitted in acute conditions requiring immediate treatment. Example: patient with a heart attack, poisoning, breathing difficulty, RTA, road traffic accident, etc. Patient should be admitted in casualty or emergency department to save the life of the patient. ओके, फाईन. जसं तुम्ही मला एक्झाम्पल्स दिले होते, हार्ट अटॅक आला पेशंटला, पॉयझनिंग झाली, काहीतरी सुसायडल अटेम्प्ट आहे, काहीतरी मेडिको लिगल केस आहे, त्या सिच्युएशनमध्ये इमर्जन्सी ॲडमिशन आपण लोक करत असतो. डायरेक्टली पेशंटला कॅज्युअल्टीमध्ये नेतात. यू नो ना व्हॉट इज कॅज्युअल्टी? काय आहे कॅज्युअल्टी? आपत्कालीन विभाग. ठीक आहे. त्याच्यामध्ये कसं असतं, पेशंट जर जेव्हा एंट्री करतो, त्या एंट्री करतानाच नर्स मॅनेजर, डॉक्टर्स आयडेंटिफाय करतात
की ह्याला कोणत्या ह्याच्यात आपल्याला ट्रायज करायचं आहे. ट्रायज माहिती आहे तुम्हाला, व्हॉट इज ट्रायज? नो आयडिया. ओके फाईन, नो वरीज, त्याच्यावरती मी एक वेगळा क्लास घेईल तुमचं, म्हणजे एक अंडरस्टँडिंग तुम्हाला क्लॅरिटी भेटेल. ट्रायज इज नथिंग बट आपण पेशंटला कॅटेगराईज करतो. जसं सिग्नल बघितला आहे तुम्ही लोकांनी, काय कलर्स असतात? व्हॉट डज इट सिग्निफाय? रेड म्हणजे थांबा, आणि जर तुम्ही नाही थांबलात तर काय होणार? होणार. ठीक आहे, तर तसंच ट्रायजमध्ये पण रेड जर असेल कंडिशन, म्हणजे की एकदम जास्त इमर्जन्सी, की तो जाण्याच्या ह्याच्यात आहे बाबा, त्याला आपण फर्स्ट प्रायोरिटी देणार ट्रीटमेंट. ग्रीन म्हणजे त्याच्यापेक्षा लो प्रायोरिटी, आणि येल्लो म्हणजे की बाबा एवढी काही सिच्युएशन नाही आहे, फक्त काय छोटासा इथे कट झालेला आहे आणि मी गेली इमर्जन्सीमध्ये, मला इथे बँडेज लावून द्या. पहिले अरे थांब, पहिले मला हिला बघू दे, तू थर्ड प्रायोरिटीवरती येते. आणि ब्लॅक म्हणजे डेड, इन द सेन्स ब्लॅकमध्ये आपण जर ट्रायजमध्ये टाकलं त्या पेशंटला उपचारांची गरजच नाही, बिकॉज हे इज ऑल गॉन ऑलरेडी. ठीक आहे, ऊपर वो चला गया है. अंडरस्टँडिंग? एम आय टू फास्ट? नो ना? ओके फाईन. नाव रूटीन इलेक्टिव्ह ॲडमिशन. Clients are admitted for investigations and planned treatment and surgeries. Example, patient with diabetes, hypertension, appendicitis or jaundice, etc. ओके, रूटीनमध्ये काय येतं? परत पेशंटला डायबिटीज आहे, मलेरिया आहे, चिकनगुनिया आहे, फलाना आहे, ढिमकाना आहे, इन्व्हेस्टिगेशन्स करायसाठी तो ॲडमिट होतो. स्वतः त्याला काहीतरी बघायची, तपासणी करायची रक्ताची, त्याला उपचारांची गरज आहे, औषधांची गरज आहे, तो ॲडमिट होतो. ते झालं तुमचं रूटीन. नेक्स्ट इज पर्पज ऑफ ॲडमिशन. ठीक आहे, पर्पज इन द सेन्स की पर्पजला आपण मराठीमध्ये काय बोलतो? उद्देश. आपलं उद्देश काय आहे ॲडमिशन घेण्यासाठी? काय तर पहिला उद्देश काय बघा, टू रिसीव्ह द पेशंट इन वॉर्ड फॉर ॲडमिशन अकॉर्डिंग टू हिज ऑर हर कंडिशन. आपल्याला पेशंटला वॉर्डमध्ये ॲडमिट करून घ्यायचे तिच्या किंवा त्याच्या कंडिशननुसार. ठीक आहे, आता एपेंडिसायटिस असेल, एपेंडिसायटिस आहे, त्याचा अपेंडिक्स त्याचा रप्चर झाला आहे, फुटला आहे, तर तुम्ही त्याला वॉर्डमध्ये ठेवणार का? नाही. त्याला इमर्जन्सी बेसिसवरती व्हॉट यू विल डू? ऑपरेट करायला नेणार तुम्ही त्याला, ऑपरेट करायला नेणार ना, सर्जरी करणार ना तुम्ही त्याला. तर तसंच इट डिपेंड्स कम्प्लिटली ऑन द पेशंट कंडिशन, की आपल्याला त्याला वॉर्डमध्ये शिफ्ट करायचं, त्याला ICUमध्ये टाकायचं आहे, त्याला इमर्जन्सीमध्ये टाकायचं आहे, किंवा त्याला डिरेक्टली ऑन द स्पॉट आपल्याला OTमध्ये न्यायचं आहे. समजलं? नेक्स्ट पॉईंट, टू वेलकम द पेशंट. हॉस्पिटल्स आर ऑलवेज रेडी ना टू वेलकम यू ऑल. वाय? इट इज देअर रेस्पॉन्सिबिलिटी टू ट्रीट यू, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला पण उपचारांची गरज आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही उपचार नाही घेतला तर व्हॉट विल हॅपन? सडनली युअर हेल्थ विल गेट डिटोरिएटेड. तुमची हेल्थ कंडिशन खालवणार आणि मग काहीही होऊ शकतं. समजलं? फाईन. नेक्स्ट पॉईंट, टू प्रोव्हाइड कम्फर्ट अँड सेफ्टी टू द पेशंट. आपल्याला पेशंटला अनुभूती द्यायची आहे, कम्फर्टेबल करायचं आहे, आणि त्याला धड धाकट परत पाठवायचं आहे, डिस्चार्ज करायचं आहे. हे हॉस्पिटलचा उद्देश असतो, ॲडमिशनचा उद्देश असतो. टू प्रोव्हाइड इमिडिएट केअर. पेशंटचं जे पण काही आजारपण आहे, जे पण काही रुग्ण आहेत, त्यांना आपण त्यांची काळजीपोटी त्यांची काळजी आपण घेणार आहोत, ॲज अ नर्ससुद्धा आणि ॲज अ हॉस्पिटल टीमसुद्धा. बिकॉज एका हॉस्पिटलमध्ये फक्त नर्स काम करते का? नाही. जसं आपलं हा शरीर आहे, शरीरामध्ये फक्त ब्रेन काम करतं? नाही. तर तो ऑर्डर देतो आईजला, नोजला, सगळे कसे कोऑर्डिनेशनमध्ये काम करतात. तो सिमिलरली इन हॉस्पिटल सेटिंग ऑल्सो देर आर मेनी पीपल. हू ऑल आर देअर? कोण कोण असतं तिथे? डॉक्टर्स, नर्सेस, केअर गिवर्स असतात, PT स्टाफ्स असतात, PA स्टाफ्स असतात, पेशंट एक्सपिरियन्स स्टाफ असतात. आता तर खूप सारे वास्ट डिपार्टमेंट्स झालेले आहेत. मेडिक्लेमसाठी वेगळा स्टाफ, ह्याच्यासाठी वेगळा स्टाफ, इथून पेशंटला ह्या वॉर्डमध्ये त्या वॉर्डमध्ये जर पाठवायचं असेल तर वेगळा स्टाफ, असं. ठीक आहे, लॅब टेक्निशियन्स असतात आपले, MRI डिपार्टमेंट असतं, MRD डिपार्टमेंट असतं, CT स्कॅन वेगळं, हे वेगळं, ते वेगळं, सगळे वेगळे डायलिसिस डिपार्टमेंट आपले. आपण ओव्हरऑल सगळेजण एकत्र मिळून काम करतो. ठीक आहे. नेक्स्ट, टू बी रेडी फॉर एनी इमर्जन्सी. हॉस्पिटल्स आर ऑलवेज रेडी, फुल्ली इक्विप्ड, की कोणता पण कंडिशनमध्ये पेशंट आला तर त्याला आपण ट्रीट करू शकतो. अंडरस्टँडिंग? पर्पजेस आर क्लिअर? उद्देश तुमचे क्लिअर झाले आहेत? कोणी विचारलं तर तुम्हाला येणार बोलता,
लिहिता येणार, एक्झाममध्ये ठोकता येणार. ठीक आहे. नेक्स्ट, टू असेस द पेशंट इन ॲडजस्टिंग टू द हॉस्पिटल एन्व्हायरमेंट. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. सी, जेव्हा पण पेशंट तुमच्याकडे ॲडमिट होतो, नॉट नेसेसरी ना की पेशंटला सवयच आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची. ठीक आहे. आता मी कधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली नाही, तर माझ्या बॅक साईड ऑफ द माइंडला एक वेगळी एन्झायटी आहे की आता वेन आय विल गेट डिलिवर्ड ॲट दॅट टाईम तो कसा तिकडचं सिच्युएशन असेल, तिकडचे नर्सेस कसे असतील, डॉक्टर काय बोलणार आहे, कशी डिलेवरी होणार आहे, काय होणार आहे, मी कसं मग उठणार, बसणार, खाणार, पिणार, या गोष्टीची काळजी. मग मला कम्फर्टेबल करायची जबाबदारी कोणाची? हॉस्पिटलची, हॉस्पिटल टीमची मी बोलेल. फक्त नर्सची आहे का असं नाही, तर पूर्ण हॉस्पिटलची. डॉक्टर्स येतील, कन्सल्टेशन त्यांचं प्रॉपर असणं गरजेचं आहे. नर्सेसचं माझ्यासोबत रॅपो चांगला पाहिजे. रॅपो समजतो तुम्हाला रॅपो काय असतो? आता मी तुमच्याकडे एकदाच आलेले लेक्चर घ्यायला, डेमो लेक्चर मी तुमचा घेतला. ठीक आहे. तर आपला तेव्हा रॅपो होता, असं नाही करून की मी तुमच्यासोबत बोलतात ना एकदम फ्रँक थोडीशी झाली, मग आपलं आता थोडं आता आपण एकमेकांना ओळखायला लागलेलो आहे, तुमचा माझ्यावरती विश्वास बसायला लागला आहे, माझा तुमच्यावरती विश्वास बसायला लागला आहे, समजत आहे? तर तसंच एखाद्याचा विश्वास जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते काम कोण करतं? आपली नर्स करते. आणि तुम्ही तसेच नर्सेस बना. असं नाही करून की भाई चल मला आता काय 8 तासाची 9 तासाची काय ड्युटी करायची आहे, मी येईल, माझी रेस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करेल आणि मी इकडनं जाईल, हँडओव्हर करेल, टेक ओव्हर करेल, संपला विषय, मला माझी सॅलरी मिळाली. नो, असं नसायला पाहिजे. तर प्रत्येक पेशंटकडे जाऊन तुम्हाला जेवढे पण पेशंट्स दिलेले आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला बोलायचं आहे. कधी कधी काय असतं, रुग्णांना औषधांपेक्षा जास्त एखाद्याची माणसाची गरज असते की ते बोलतील, बोलल्याने पण त्यांना बरं वाटतं. काय काय अति शाणे असतात पेशंट्स, ती गोष्ट वेगळी आहे सोडा, म्हणजे चांगले आणि प्रामाणिक असतात. ठीक आहे. त्या लोकांसोबत तुम्ही नीट टाईम स्पेंड करा, त्यांच्याशी डिस्कस करा, त्यांचे प्रॉब्लेम्स काय त्यांचं ऐकून घ्या. एवढा टाईम स्पेंड नका करू, पण ॲटलिस्ट थोडाफार तर करा. ठीक आहे. नेक्स्ट, टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द पेशंट सच ॲज ॲड्रेस, गार्डियन एंड इन्फॉर्मेशन दॅट सर्व्स ॲज अ बेसिस ऑफ care, example as your allergy, diabetes, and to establish the nurse-patient relationship. Nurse-patient relationship establish करणं मी तुम्हाला आत्ताचा पॉईंट सांगितला, तो पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सी, आत्ताचा काळ खूप वेगळा झालेला आहे. एव्हरीथिंग हॅज गॉट डिजिटलाइज्ड, टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, क्राईम्स पण वाढलेले आहेत. ठीक आहे. तर म्हणून आपल्याकडे आता काय, आपण कुठे पण गेल्यावरती, आता तुमचं इथे ॲडमिशन झालं, what all documents you provided? मार्कशीट्स, आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड असेल तर ते, तुमचे पॅरेंटचे डिटेल्स, तुमचे फोन नंबर्स, तुमचे ब्लड ग्रुप काय, तुम्हाला ॲलर्जीज आहेत की नाही, हे तर आपण आता कोणतं पण इन्स्टिट्यूट घ्या तुम्ही, एज्युकेशन म्हणा, कोणतं पण सेक्टर तुम्ही म्हणा. तसंच हॉस्पिटलमध्ये सुद्धा. तुला थंडी वाजते, फॅन बंद करू? ओके. हॉस्पिटलमध्ये सुद्धा पेशंटच्या ॲडमिशनच्या वेळेस आपण त्याचे सगळे डिटेल कधीही घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, आणि त्याचे सिग्नेचर्स पण घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. का? त्याच्याने तुमची क्रेडिबिलिटी राहते. आता तुम्ही इथे ॲडमिशन घेतलेलं आहे, तुमच्याकडे काहीतरी प्रूफ आहे, तसंच ह्यांच्याकडे पण काहीतरी प्रूफ आहे GSBPकडे. सिमिलरली पेशंटचे पण काहीतरी डॉक्युमेंट्स आणि प्रूफ्स हॉस्पिटलकडे पाहिजे की आम्ही ह्या दिवशी ह्या पेशंटला ट्रीट केलं होतं, बरोबर आहे. तसंच पेशंटकडे पण एक प्रूफ राहतो करून की आम्ही ह्या इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, म्हणून तुम्हाला ती फाईल देतात ना लावून, बालाजी हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल फाईल वगैरे काय देतात, तुमच्याकडे राहतो ना काहीतरी डॉक्युमेंटेशन. त्यामुळे ओके. पेशंटची ॲलर्जी काय, पेशंटला कोणत्या खाण्यापिण्याचा त्रास होतो, कोणाला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे, कोणाला कसली वांग्याची ॲलर्जी आहे का, हे खूप इम्पॉर्टंट आहे पेशंटला हे करताना, ट्रीट करताना. नाहीतर असं नाही करून की तुम्ही त्याला काही पण खायला देणार, प्यायला देणार, त्याला जर त्या गोष्टीची ॲलर्जी असेल तर ते तुम्हाला कसं समजेल? तो जेव्हा रिॲक्ट करेल तेव्हा तुम्हाला समजेल. म्हणूनच हानी टाळावी, पेशंटला आपण हार्म नाही करायला पाहिजे. त्याआधीच पेशंटला त्याची सगळी हिस्ट्री विचारणे खूप महत्त्वाचे आहे आणि ती नमूद करून ठेवणे. रेकॉर्डिंग अँड रिपोर्टिंग त्याला म्हणतात. लेक्चर झाला आहे, रेकॉर्डिंग रिपोर्टिंग घेऊ आपण, डोंट वरी. ग्रेट. नेक्स्ट इज युअर क्लायंट्स इमोशनल रिॲक्शन. काय लिहिलेलं आहे? क्लायंटला कोणते कोणते रिॲक्शन्स असतात? एन्झायटी काय आहे?
फिअर काय आहे तेच समजा तुम्ही. अजून काय लिहिलंय? काय? जरा क्लिअर बोला ना, क्लिअर बोला ना. मी कशी ठळठळीत बोलत आहे. डिनायल. व्हॉट इज डिनायल? डिनाय करता तुम्ही लोक एखादी गोष्ट. बाबा मी हे केलंच नाही ग, असं काय? हां, डिनाय करता ना तुम्ही, रिजेक्ट करता ना एखादी गोष्ट. तर डिनायल इन द सेन्स काय, काही काही पेशंट्स एवढे जास्त त्रस्त असतात आजारपणामुळे की ते कधी कधी उपचारांना डिनाय करतात. ते त्या स्टेजमध्ये जातात करून यार आता मी जगू किंवा मरो असं. मग ते उपचार घेत नाहीत. ते बोलतात सिस्टर मेरे को दवाई नहीं खाने का है, सिस्टर मेरे को ये नहीं करना है, सिस्टर बस मेरे को अभी ना ॲडमिट, मेरे को डिस्चार्ज, मेरे को अभी घर जाना है, जो होगा सो देखा जाएगा. असं त्याला म्हणतो आपण काय? डिनायल. ओके. नेक्स्ट इज इमोशनली अपसेट. कोणाला आजारी पडायला आवडतं का? ॲडमिट व्हायला आवडतं का? ॲडमिट झाल्याचे वेगळे दुष्परिणाम असतात. इमोशनल स्ट्रेस, फिजिकल स्ट्रेस, ठीक आहे, औषधांचा खर्च, फायनान्शियल स्ट्रेस पण होतो. ठीक आहे. आजकालच्या हॉस्पिटलचं कसं आहे, एका दिवसाचे किती चार्जेस बेडप्रमाणे. त्याच्यामध्ये पण कॅटेगरीज लावले ना आपण. हां, इकॉनॉमी, लक्झरी आणि हा वॉर्ड आणि आमका आणि धमकारी ट्रीटमेंट तीच भेटणार तुम्हाला. कशाला पैशाचा वास? ठीक आहे, समजतंय? हे तुम्हाला आता मी बोलते आहे, हे तुम्हाला प्रत्यक्षात केव्हा पटेल ना की बाबा ही आयुष्या मॅडम बरोबर बोलते, जेव्हा तुम्ही स्वतः जाणार ना हॉस्पिटलमध्ये. यू विल अंडरस्टँड हाऊ हॉस्पिटल वर्क्स इन टर्म्स ऑफ दिस ऑल्सो. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला समजेल करून की काय स्ट्रॅटेजीज असतात. ठीक आहे, यू गॉट माय पॉईंट. मला काय बोलायचं आहे तेच. नेक्स्ट इज युअर अँगर. राग पण येतो पेशंटला. काही पेशंट खूप जास्त हायपर होऊन जातात बिकॉज ते इरिटेटेड आहेत आणि वी कॅनॉट डू एनिथिंग अंटिल अँड अनलेस इफ दे आर हार्मिंग यू. जर कोणताही पेशंट तुमच्यावरती हार्म करतोय, हल्ला करत आहे, इट इज युअर रेस्पॉन्सिबिलिटी टू स्टॉप दॅट पेशंट फर्स्ट. सेकंड, नर्स मॅनेजरला तुमच्या सांगायचं आहे किंवा टीम लिडरला की हा पेशंट असं असं हायपर आहे, ह्यानी असं असं करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, नाहीतर तुम्ही जावाल द्या लेख ठेवून. असं स्वतःहूनच काही करू नका. यू कॅन डिफेंड युअर सेल्फ. स्वतःला डिफेंड करा, स्वतःला प्रोटेक्ट करा, बट पेशंटवरती काय हानी किंवा हल्ला वगैरे तुम्ही करू नका. डिरेक्टली आपल्या रिपोर्टिंग मॅनेजरकडे जा. अंडरस्टँडिंग? पेशंट्स आर सॅड ऑल्सो. हे सगळे पेशंटचे काय इमोशन्स आहेत. गॉट इट? क्लिअर आहे? नेक्स्ट करू. प्रिपेअरिंग द युनिट फॉर ॲडमिशन. ओके. आता जेव्हा तुम्ही ॲडमिट होता हॉस्पिटलमध्ये तेव्हा कसं असतं, एक चांगलं हॉस्पिटलचं बोलूयात आपण, म्हणजे इकडचे असे लोकल हॉस्पिटल्सच्या बाबत काय बोलायला नको. एखादं चांगलं हॉस्पिटल जर बघाल तुम्ही तर तिथे सगळं काय वेल प्रिपेअर्ड असतं. काय काय असतं बाबा सांगा मला. आता हा तुमचा क्लासरूम आहे, क्लासरूममध्ये काय काय असणं गरजेचं आहे? ब्लॅकबोर्ड, बेंच, चॉक, डस्टर, परत तुम्हाला AC. आजकालच्या स्टुडंट्सचे फार डिमांडिंग आहेत. हां, व्हेरी मच डिमांडिंग स्टुडंट्स हॅव बिकम. AC, प्रोजेक्टर पाहिजे, लॅपटॉप पाहिजे, कनेक्टिव्हिटी पाहिजे. परत मग आता डेकोरेशनसाठी पण हे ना कलर्स वगैरे पण कलरफुल असे ढिंचॅक वाटायला पाहिजे. असतं असं, मी खरं बोलते आहे तुम्हाला. तर तसंच हॉस्पिटलचा पण आता तसाच सिनॅरिओ आहे. ठीक आहे, हॉस्पिटल्सच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हापासनं तुमचं सगळं काय तुम्ही बघता ना प्रॉपर. पहिले काय बघता तुम्ही? स्वच्छता बघता ना. वास येतो का? इगं बाई किती घाण वास येतो. आता तोच तुमच्या युनिफॉर्मला पण लागणार आहे वास जर क्लीन नसेल हॉस्पिटल तर. ठीक आहे, तर तसंच एखाद्या वॉर्डमध्ये किंवा ह्याच्यामध्ये हॉस्पिटलच्या रूममध्ये तुम्ही जातात, एखाद्या पेशंटच्या रूममध्ये, तर तिथे काय काय सोयी पाहिजे मी सांगते तुम्हाला. बेड पाहिजे, हा कार्डियक टेबल आहे, हा गरजेचा आहे. त्याच्यावरती कम्फर्ट डिव्हायसेस पाहिजे. व्हॉट इज कम्फर्ट डिव्हायसेस? काय? बोल बोल. हां, कॉलबेल पाहिजे. कम्फर्ट डिव्हायसेस काय आहे? बट नाही झालं आहे. काय झालं आहे मग? काहीच नाही झालं आहे. फिजिकल असेसमेंट इज डन. प्रॅक्टिकल झालं आहे. ओके. सो एखाद्या युनिटमध्ये
एंट्री करता तुम्ही लोक हॉस्पिटलच्या एका रूममध्ये, तर त्याच्यामध्ये काय काय पाहिजे आपल्याला, बेड पाहिजे, कार्डियक टेबल पाहिजे, प्रॉपर लाइटिंग्स पाहिजे, कर्टन्स पाहिजे टू मेंटेन प्रायव्हसी ऑफ द पेशंट, व्हेरी इम्पॉर्टंट. देअर शुड बी अ कॉल बेल ऑल्सो. कॉल बेल ह्याच्यासाठी करून की काही इमर्जन्सी होते देन ही कॅन क्लिक ऑन दॅट बटन अँड द नर्स विल कम अँड नर्स त्यांचे काही क्वेरीज असतील, काही कंप्लेंट्स असतील ते रिझॉल्व्ह करेल. त्याच्यानंतर काय पाहिजे, अजून एक बटन पाहिजे जे इमर्जन्सीसाठी, लाईक फॉर एक्झाम्पल इफ समबडी गोज इन टू कार्डियक अरेस्ट, कोणाला हार्ट अटॅक आला, पेशंटला बोलते, त्याच्यासोबत रिलेटिव्ह प्रेझेंट आहे, रिलेटिव्ह ॲट दॅट मोमेंट कॅनॉट गो टू द काउंटर नर्सला शोधत माझ्या ह्याला ना बाबांना, माझ्या ह्यांना किंवा सॉरी कोणाला पण रिलेटिव्ह, ओके हे झालं आहे, हार्ट अटॅक वगैरे आलेला आहे, ओके ते पळू नाही शकत. तर ते बटन दाबल्यावरती सगळीकडे साऊंड वाजेल की पॅ पॅ पॅ, काही जसं सायरनसारखा टाईप्स, आणि मग नर्सला आयडेंटिफाय होईल करून की बेड नंबर 10, बेड नंबर 101ला प्रॉब्लेम काहीतरी झालेला आहे, कार्डियक अरेस्टची केस आहे, आणि सगळीकडे कोड ब्ल्यू अनाऊन्स होईल. कोड ब्ल्यू अंडरस्टँड? नो? ओके ग्रेट, करू आपण. त्याच्यानंतर कम्फर्ट डिव्हाइसेस. हां, कम्फर्ट डिव्हाइसेस व्हेरी इम्पॉर्टंट. कम्फर्ट डिव्हाइसेस काय असतं, उषा वापरता तुम्ही? मॅट्रेस काय झालं आहे, कम्फर्ट डिव्हाइस झालं, ज्याच्याने पेशंटला आपल्याला कम्फर्ट देता येतं. हॉट ॲप्लिकेशन, कोल्ड ॲप्लिकेशन, अगेन अ कम्फर्ट डिव्हाइस. ठीक आहे. प्रेशर अल्सर्स प्रिव्हेंट करण्यासाठी आपण ते कॉलर असे डोनट पिलोज वगैरे वापरतो, इथे लावतो, इथे लावतो, इथे लावतो बटक्स वगैरेला, अँकल्सच्या इथे, जे पण काही प्रॉमिनंट एरियाज आहे तिथे प्रेशर अल्सर्स न व्हायला पाहिजे. त्यामुळे प्रेशर अल्सर, बेड सोअर समजतो काय असतं? बेड सोअर एका जागेवरती पडून ठेवलं, पेशंट तसाच राहिला, त्याची पोझिशन प्रॉपर चेंज नाही केली, त्याची बेडशीट प्रॉपर चेंज केली नाही, त्याला मसाज वगैरे दिला नाही, तर फ्रिक्शनमुळे म्हणजे असं घासलं जाईल 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 आणि त्याच्यामुळे ही जी चमडी जी आहे ना आपली स्किन ती टिअर होईल. इट कॅन हॅपन एनीवेअर, जे पण प्रॉमिनंट एरियाज आहेत तुमचे. ठीक आहे. तुमचं बॅक म्हणा, तुमचं स्पायनल कॉर्डच्या इथे म्हणा, तिथे पण प्रेशर अल्सर्स होतात. बटक्सच्या इथे म्हणा प्रेशर अल्सर्स होतात. म्हणून पोझिशनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. नेक्स्ट इज मॅकिनटॉश टॉवेल्स, एक छोटासा एक कॅबिनेट टू कीप द पेशंट्स मेडिकेशन्स अंडर लॉक अँड की. हां, ठीक आहे. अजून काय लागतं? अजून काय असतं? तुम्ही जेव्हा कोणाला बघितलं असेल ना, ॲडमिट झालं असेल कोणी, तुम्ही बघितलं असेल एखाद्या कोणाला पण XYZ पर्सनला, काय काय असतं त्यांच्या रूममध्ये? इट इज व्हेरी इझी, बोला ना. काय? स्क्रीन असते. अजून जे मी सांगितलं ते मला नका सांगू, तुम्हाला जे येतं ना तुम्ही ते बोला. ट्रॉली ट्रे आणि किडनी ट्रे वगैरे असतं. काय असतं किडनी ट्रे? येस, पुटम मग्ज असतील. जर तसं त्याला जास्त स्कॉफ वगैरे येत असेल तर तेव्हा लगेच त्याला थुकायला जायचं नाही, तर थुकला तसं नाही चालत, समजतंय? म्हणून किडनी ट्रे, स्पुटम मग, या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. मॅकिनटॉश वगैरे, मॅकिनटॉश आता यूज नाही करत आपण, डिस्पोजेबल असं ना पॅड्स यूज करतो पेशंटच्या खाली. म्हणजे काय लिकेज वगैरे झालं, कधी कधी कॅथिटर लिकेज होतं, कधी कधी युरिनरी इनकॉन्टिनेन्स असतं, म्हणजे युरिन पेशंटची कधी पण अशी सुटते, म्हणून आपण त्याला ह्या सर्व गोष्टी सोयी करून देतो. प्लस व्हेरी इम्पॉर्टंट, सक्शनचे बघितले तुम्ही, तिथे सक्शनचे ॲपॅरेटस ऑलरेडी लावलेला असतो बेडच्या पाठी. येलो कलरचे असे बॉटल्स वगैरे असतात. मग त्याच्यामध्येच काय सक्शन करायचं नसला डिरेक्टली ते सक्शन करेल. सक्शन समजतं का? नाही समजत ना? ओके, मग बोला ना. नाही समजत ना मला सांगा, मग मी सांगेल तुम्हाला. सक्शन इन द सेन्स काय, जे पेशंट्स बेड रिडन आहेत, खूप जास्त प्रमाणात त्यांना कफ वगैरे आहे आणि नळी वगैरे सर्व काही टाकलेलं आहे, त्यांना कफ टाकता येत नाही, थुंकता वगैरे येत नाही, दे आर अनकॉन्शियस वगैरे. ॲट दॅट टाईम व्हॉट वी डू इज, कॅथिटर असतात, जसं आपलं युरिनरी कॅथिटर असतं ना तसं सक्शन कॅथिटर असतं. व्हॉट अ नर्स विल डू, त्यांच्या तोंडातून तर कॅथिटर घालेल,
जेवढा पण काय सलायवा वगैरे असेल ते सक करून घेणार, ती मशीनच सक करणार आणि त्या बॉटलमध्ये कलेक्ट होणार. तसंच नोजमध्ये या नेझल कॅव्हिटीमध्ये पण काय म्युकस वगैरे असेल ते त्याच्याने, आणि एटी ट्यूबमधनं पण ते लोक सक्शन करतात, म्हणजे कि डायरेक्टली वो फेफड़ों में जाके जो भी ये फंसा हुआ है अपना बलगम वगैरे फंसा हुआ है, बलगम समजतो ना, कफ, ठीक आहे, एक्सपेक्टोरंट जे पण काय आहे ते ॲब्झॉर्ब करेल, ते सक करणार ती मशीन. दॅट इज युअर सक्शनिंग. ओके, ती पण एक प्रोसिजर आहे. फाईन. त्यानंतर ऑक्सिजनचे पण हे अवेलेबल असतं सोर्स तिथे, ऑक्सिजन आउटलेट बघितलं आहे तुम्ही. आता पेशंटचा SpO2 लो झाला, त्याचं ऑक्सिजन ड्रॉप होत आहे, ॲट दॅट टाईम यू कॅनॉट रन अराउंड, तुम्ही पळू शकत नाही वॉर्डभर फिरत, मला ऑक्सिजनची हे पाहिजे, ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे, ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे, असं नाही. तर आता अशा पण सुविधा झालेल्या आहे, जैसे पाइप से गैस आता है ना, वैसे ऑक्सिजन भी पाइप से आता है. ठीक आहे, तर डायरेक्टली तिथे कनेक्ट करायचं, नेझल प्रॉन्ग्स टाकायचं पेशंटच्या याच्यामध्ये, सेट करायची व्हॅल्यू 80%, 90%, किती पर्सेंट तुम्हाला ऑक्सिजन द्यायचं आहे पेशंटला, आणि ते डिरेक्टली ऑक्सिजन त्याला भेटेल. ठीक आहे, समजते. ते नेझल प्रॉन्ग्स बघितले असतील ना तुम्ही. ओके, फाईन, ग्रेट. नेक्स्ट इज पोझिशन ऑफ द बेड. काय लिहिलेलं आहे, फॉर ॲम्ब्युलेटरी क्लायंट द बेड शुड बी इन नॉर्मल पोझिशन. इफ क्लायंट हॅज टू अराईव्ह ऑन अ स्ट्रेचर द बेड शुड बी इन लोएस्ट पोझिशन. मेक शुअर द फर्निचर इन द रूम इज अरेंज टू एन्श्युअर द इझी ॲक्सेस ऑफ द बेड. ओके, बेड जास्त हाय नसावा, जास्त लो नसावा, डिपेंडिंग अपॉन पेशंट कंडिशन. आता फॉर एक्झाम्पल वेन आय एंटर्ड दिस क्लासरूम, तर तुम्ही बघितलं असतील मला, हा कार्डियक टेबल हा माझ्या हाईटला जरा वर आहे. ठीक आहे, व्हॉट आय वॉज डुईंग, मी इथून ॲडजस्ट करत होते का, माझ्या हाईटनुसार. तसंच पेशंटच्या पण हाईटनुसार तुम्ही लोक पहिलेच बेड अरेंज करून ठेवा. जर तो पेशंट स्ट्रेचरवरती येत आहे तो बट ऑब्वियसली स्ट्रेचर से उठ के तो बंदा नहीं जाएगा ना, ऐसे उड़ी मार के नहीं जाएगा ना वो. ठीक है, उसको आपको नीचे के लेवल पर करना होगा, त्याला खालच्या लेवलला करावं लागेल बेडला, मग पेशंटला तुम्ही ट्रान्सफर करणार त्याच्यावरती. तोपर्यंत सगळे बेड मेकिंग वगैरे सगळं काय रेडी करून ठेवायचं. नेक्स्ट इज असेंबल द नेसेसरी इक्विपमेंट अँड सप्लाईज. जे पण काय गरजेचं, जसं तुम्ही बोलले, स्पुटम मग, किडनी ट्रे, मेडिसिन्सचं ट्रॉली, हे एक छोटंसं कबड, पेशंटच्यासाठी ब्लँकेट्स, उशा, गाद्या, सगळं काय पहिलेच प्रॉपर असेंबल आणि अरेंज करून ठेवायचं. आता हे आपलं काम नाही आहे, पहिलं आपलंच काम होतं हे सगळं काय, पण आता खूप बरं झालेलं आहे की आपल्याला काही करायची गरज नसते, आपल्या आया मावशा सगळं काय काम आपल्यासाठी करून ठेवतात. अंडरस्टँडिंग? ओके, फाईन. नेक्स्ट इज असेंबल द स्पेशल इक्विपमेंट अँड सप्लाईज. ओके, वेरी इंपॉर्टेंट. ज़रूरी नहीं है ना कि सबको स्पुटम मग लगे, ज़रूरी है नहीं है. काय काय पेशंटला जर दुसऱ्या काही गोष्टींची गरज असेल तर ते परत तुम्ही पहिलेच अरेंज करून ठेवाल. समजलं? नेक्स्ट, प्रिपरेशन ऑफ आर्टिकल्स फॉर ॲडमिटिंग द पेशंट. कोणते कोणते आर्टिकल आपल्याला प्रिपेअर करायचे आहे बघा. ड्रॉ शीट, मॅकिंटॉश, ब्लँकेट, बॉटम शीट, टॉप शीट. बेड मेकिंगचे खूप चिकचिक आहे ना. टॉप शीट लावा रे, बॉटम शीट लावा रे, हे लावा रे, अमकं करा रे, धमकं करा रे, असं सर्व काय हे करा असं. तर काय रॅशनल काय आहे, रॅशनल इन द सेन्स काय समजतं, रिझन, करण्यामागचा उद्देश काय. ठीक आहे, आता मी तुमचा लेक्चर घेते, माझा उद्देश काय, शिकवणं. अजून एक माझा उद्देश काय, प्रोव्हाइड नॉलेज. अजून एक माझा उद्देश काय, तुम्ही एक्झाममध्ये पास व्हावं रे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी विचारते इथे, नाही तर मला काय आहे तसं. तसंच रॅशनली हे आहे की बेडला रेडी करून ठेवायचं, पेशंट कोणता पण परिस्थितीत आला तर त्याला ॲडमिट करून घ्यायचं. नेक्स्ट इज फुल बेड लेंथ मॅकिंटॉश. हे पहिले यूज करायचं मॅकिंटॉश. मी आता तुम्हाला सांगितले कॉटनचे पॅड्स आपण यूज करत असतो, नॉट सॅनिटरी पॅड्स. वेगळे टाईपचे पॅड्स असतात, तुम्ही बघितले असतील. निळा बॅक असतो त्याला प्लास्टिकचं, आणि वरती कॉटनचं अशी छोटीशी बारीक थिन लेअर असते ते. नेक्स्ट इज 2 बाथ ब्लँकेट्स अँड बेडशीट्स. टॉवेल वगैरे पेशंटला, म्हणजे कसं ब्रश वगैरे काही पेशंट्स जाऊ नाही शकत बाथरूमला. ठीक आहे, तो उनको ब्रश करके दो, तो क्या घेतला पुसला, असं करणार का नाही. त्याला फेस टॉवेल द्या, लेट हिम यूज इट.
त्याला काय वाईप करायचं आहे, जेवताना खाताना इथे त्याला टॉवेल लावा, इथे त्याला टॉवेल लावा, म्हणजे की तो घाण करणार नाही, ड्रेस खराब होणार नाही. करण्यामागचं उद्देश काय, तेच आहे ना, टू कवर द मॅकिंटॉश अँड अनदर टू कवर द पेशंट. की म्हणजे पेशंटला यूज करण्यासाठी पण, कधी कधी पेशंटला कवर करण्यासाठी पण. तो ऐसा नहीं है करके कि पेशेंट को तुम असेसमेंट करने जा रहे हो कर दिया नंगा, नहीं. जितना पार्ट आपको चेक करना है उतना ही एक्सपोज करना है, बाकी का पार्ट यू हैव टू कवर इट विद ए ब्लँकेट और अ टॉवेल. अंडरस्टँडिंग. अँड वन मोर थिंग, आता आपल्याकडे मेल स्टुडंट्स तर नाही आहेत, फाईन. ब्रदर्स आहेत का आपल्याकडे? ऑनली आपलं फिमेल्सच आहेत ना, ओके फाईन. तर कधी पण जर मेल एखादा पर्सन असेसमेंट करतोय, इवन अ डॉक्टर इफ इज चेकिंग अ फिमेल डॉक्टर ना, त्याच्यासोबत एक नर्स कधी पण असणं गरजेचं आहे, किंवा एक फिमेल कोणतरी पाहिजे असं. नाही तो आजकालच्या जमान्यामध्ये काहीही होऊ शकतं. इट इज बोथ फॉर द डॉक्टर सेफ्टी ऑल्सो आणि फॉर द पेशंट सेफ्टी ऑल्सो. गॉट माय पॉईंट? ओके. नेक्स्ट, हॉट वॉटर बॅग्स इन कोल्ड वेदर. हॉट वॉटर बॅग्स माहिती आहे तुम्हाला काय आहे? काय आहे? गरम पाण्याच्या पिशव्या. का देतो आपण पेशंटला गरम ठेवण्यासाठी, किंवा पेशंटला काय दुखापत झालेली आहे, सुजलं वगैरे आहे हातपाय काय, तर त्याला तिथे लावून आपण कंप्रेशन देणार, त्याच्याने त्याला आराम पडेल, बरं वाटेल. नेक्स्ट इज अदर आर्टिकल्स रिक्वायर्ड फॉर डेली केअर ऑफ द पेशंट, एक्झाम्पल व्हायटल सायन्स ट्रे, सेट ऑफ हॉस्पिटल क्लोथ्स. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. पहिले कसं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काय होतं ना, आता पण होतं ती प्रॅक्टिस, एकच थर्मोमीटर आणि 100 पेशंट, ठीक आहे. पण आता थिंग्स आर चेंजिंग. पेशंट्स पण आता खूप जास्त अवेअर झाले आहे की मी जर एवढा पैसा तिथे टाकत आहे तर मला माझं सेपरेट थर्मोमीटर पाहिजे. मी जे काय आर्टिकल्स वापरणार मला ते सगळे वेगळे आर्टिकल्स हवेत. ओके, तुम्ही पण बनणार ना डिमांडिंग. इफ यू आर पुटिंग मनी, तुम्ही पण एक्सपेक्ट करणार ना समोरच्याकडनं की तेवढे आउटपुट आम्हाला भेटले पाहिजे, तेवढे एफर्ट्स त्या हॉस्पिटलने घेतले पाहिजे. तर सिमिलरली सगळ्यांना वेगवेगळे क्लोथ्स प्रोव्हाइड केले जातात. त्यांचा वेगळा टॉवेल, त्यांचा वेगळा टूथब्रश, त्यांचा वेगळं हे किटच असते. त्याच्यामध्ये सगळं त्यांचे शेविंग किट पण असते. आपण देतो कॉम्प्लिमेंटरी म्हणून देतो, ठीक आहे. इट इज बेसिक पेशंट्स रिक्वायरमेंट. साबण वगैरे सगळं. एनी अदर स्पेशल इक्विपमेंट सच ॲज ऑक्सिजन सक्शन मॉनिटरिंग इक्विपमेंट्स, ते पण आपण पेशंटच्या साईडला ठेवतो. हे मी तुम्हाला ऑलरेडी पॉईंट एक्सप्लेन केलेला आहे. ऑक्सिजन सक्शनिंग मशीन वगैरे जे पण काय पेशंटच्याच जवळ असणं कधीही बरे. हे तुमचे हॉट वॉटर बॅग आहे, हे तुमचं मॅकिंटॉश टाईप्स आहे, ठीक आहे. हे ह्याला मॅकिंटॉश बोलतात ॲक्च्युअलमध्ये. आणि ती हे आहे ना, ही वाली शीट आहे ती ॲक्च्युअली कॉटन शीट, क्लॉथ शीट, ज्याच्यामध्ये हे बॅक कवर आहे ना इट इज ऑफ प्लास्टिक, आणि हे जे इंटरनल शीट है ना इट इज़ मेड अप ऑफ कॉटन, ठीक है. इजी टू एब्जॉर्ब. दिस इज आवर मैकिंटॉश. लेकिन मैकिंटॉश अभी यूज इसलिए भी नहीं करते ना बिकॉज प्लास्टिक तुम नीचे लगा के सो, गरम होणार ना बाबू, समजते है, त्यामुळे. दिस इज अ सक्शन मशीन. प्रीवियसली इट वॉज यूज्ड. ही पोर्टेबल मशीन है, मतलब अभी सक्शन करने जाना है, नर्स लेके जाएगी डुक 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 ऐसे, ठीक है. लेकिन अभी things have changed. That's why we are providing the suctioning apparatus on the patient's bedside. Got my point? Next, see, this is your beautiful hospital rooms. There is lightings, flooring proper आहे, बेडची हाईट प्रॉपरली सेट आहे. The beds are adjustable, म्हणजे आपल्याला फाउलर द्यायची, सेमी फाउलर द्यायची, प्रोन द्यायची, लॅटरल पोझिशन द्यायची. पोझिशन झाली आहे, ठीक है. देर इज ब्लैंकेट, देर इज बेडशीट्स, टॉप शीट इज देयर, देन अगेन पिलोज आर देयर, विंडो इज देयर फॉर वेंटिलेशन, कर्टन्स आर देयर टू मेंटेन प्राइवेसी. नहीं तो खुले पे आप चेक करोगे क्या पेशेंट को? आपको चेक किया तो चलेगा नहीं ना. दैट्स वाई अगेन देर इज समथिंग इज मिसिंग इज, इसमें देखो आप, आपको ना यहाँ पे कुछ कैबिनेट्स नहीं दिखेंगे, छोटे छोटे एवढे छोटे कैबिनेट्स असतात, वाइट कलर के, ग्रीन कलर के, जैसे भी कलर कॉम्बिनेशन हो. उसमें 3 ड्रावर्स वगैरह रहते हैं. उसमें पेशेंट कैन कीप देयर आर्टिकल्स, मेडिसिन हो गया, उनका कुछ पर्सनल इक्विपमेंट्स रहेगा, आर्टिकल्स रहेंगे, दे कैन कीप देयर. नेक्स्ट इज योर एडमिशन प्रोसीजर. वी हैव टू प्रिपेयर द रूम ऑफ द पेशेंट, अरेंज ऑल द आर्टिकल्स. का
कारण की पेशंटला सेफ फील करवायचं आहे, सिक्युअर्ड फील करवायचं आहे, पेशंटच्या मनातली भीती घालवायची आहे आणि त्याला एनकरेज करायचं आहे की बाबा यू आर सेफ इन आवर हँड्स. ओके. नर्सिंगचा प्रिन्सिपल काय? टू प्रोव्हाइड कम्फर्ट अँड सेफ्टी टू द पेशंट. नेक्स्ट इज चेक पेशेंट्स आइडेंटिफिकेशन एंड ग्रीट हिम और हर एंड रिलेटिव्स एंड इंट्रोड्यूस योरसेल्फ. तुम गए पेशेंट के पास, हिस्ट्री कलेक्ट करने लग गए, चलेगा क्या वैसे? कोण तू? तुला मी का सांगू? बरोबर आहे ना. तुमच्या घरी कोणी आला तर इलेक्शनचा टाईम होता आपल्याकडे, ठीक आहे, बोलले करून की आम्हाला ना तुमचं ना आधार कार्ड आणि पॅन कार्डचं हे पाहिजे. का बाबा? कोण आहेस तू? कुठून आला? तुझं आय डी कार्ड दाखव. हां, आता एकतर एवढे फ्रॉड होत चाललेले आहेत, बोलता ना तुम्ही पण. तर तसंच पहिले पेशंटकडे जाताना ना हिस्ट्री कलेक्ट करण्याच्या आधी तुमचं स्वतःचं तर इंट्रोडक्शन द्या की बाबा मी आयुषा आहे, मी तुमची टीचर आहे, मी तुम्हाला हे शिकवणार आहे, मी हे केलं, मी ते केलं, माझं एवढा एक्सपिरियन्स आहे. तसंच मी तुम्हाला पण विचारलं तुम्ही कुठून आला, तुमचं नाव काय, तुम्हाला किती टक्के भेटले हे विचारलं ना मी. का? ह्याच्याने एक सेन्स ऑफ सिक्युरिटीज बॉन्डिंग होते पेशंटची आणि नर्सची, आणि सोबतच एक सेन्स ऑफ सिक्युरिटी बिल्टअप होते. ओके. नेक्स्ट इज ऑब्झर्व द क्लायंट्स व्हायटल सायन्स अँड सिम्टम्स फॉर लॅबोरेटरी टेस्ट इफ रिक्वायर्ड. व्हायटल सायन्स काय असतात? हां, तू हुशार आहेस, तू बोल ना. मधली पोरगी, नाव काय तुझं? हां, बोल ना पूजा. येस. टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेटरी रेट, ब्लड प्रेशर, SpO2, ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि पेन असेसमेंट. पेन असेसमेंट, ऑक्सिजन सॅच्युरेशन तुझ्या बॉडीमध्ये, तुझ्या शरीरामध्ये किती प्रमाणात ऑक्सिजन आहे असं लावतं ना पल्स ऑक्सिमीटर. त्याच्यामध्ये तुला तुझे हार्ट रेट, पल्स रेट समजते आणि 98% ऑक्सिजन, 92% ऑक्सिजन ते समजतं ना. तर तुझ्या बॉडीमध्ये किती प्रमाणात ऑक्सिजन आहे ते तुझं ऑक्सिजन सॅच्युरेशन, SpO2 त्याला म्हणतात. हां, आणि त्या डिव्हाइसला ज्याच्याने आपण चेक करतो इट इज पल्स ऑक्सिमीटर. गुड. प्रोव्हाइड प्रायव्हसी टू द पेशंट. का? जस्ट बिकॉज मी आताच बोलली तुम्हाला उघड्यावरती चेक केलेलं चालेल का? नाही. तुमच्या गोष्टी, पर्सनल गोष्टी पूजाने हिला सांगितलं असेल कॉन्फिडेन्शियली, हिने जाऊन निधीला सांगितलं, पूजाला आवडेल ती गोष्ट? नाही ना. पूजाची जी काही केस आहे ती पूजापर्यंतच डॉक्टरांनी ठेवायची, नर्सनी पण तिच्यापर्यंतच ठेवायची. नाही तो इधर से गए वहाँ पे हमको चुगली करने का बहुत आदत है, पूर्ण वॉर्डभर फिरत सांगितलं अरे या पेशंटला एड्स आहे. चालेल का? पेशंट मारेल तुम्हाला, ठीक आहे. त्यामुळे नेक्स्ट, explain the use of bathroom and other equipment in the room or ward, place call bell and locker in easy reach of patient, explain meal timings and visiting hours to the client and relatives. पेशंटला दाखवा कॉल बेल कशी वापरायची आहे. नहीं तो पेशेंट ना इमरजेंसी वाला बटन दबाएगा और पूरे वार्ड भर में पैप पैप कोड ब्लू की बाबा ह्याला हार्ट अटॅक आला, आणि जाके देख रहे तो पेशंट काय मॅडम आलात तुम्ही? अरे मला काय नाही, मला चहा पाहिजे होता फक्त. असं नाही करायचं, समजते? तर त्याला एक्सप्लेन करा. आता लाईक फॉर एक्झाम्पल वेन आय अराइव्ड इन दिस क्लासरूम आय वॉज नॉट अवेअर हाऊ टू कनेक्ट द डिव्हाइस. दॅट्स वाय व्हॉट आय डिड, यू पीपल हेल्प मी आउट. तुम्ही मला हेल्प केली, तुम्ही मला सांगितलं टू यूज दिस रिमोट लाईक दिस. आय वॉज नॉट अवेअर, मला नव्हतं येत. असं ते सर आले, त्यांनी पण अरेंज करून दिलं. त्यांनी मला सांगितलं मॅडम ये ऐसे करणे का, ये वैसे करणे का मला पण क्लॅरिटी मिळाली ना. मग तसंच पेशंटला एक्सप्लेन करा इथे बाथरूम आहे, नाहीतर दिली सोडून तसंच तुम्हालाच त्रास, परत बेड मेकिंग करा त्याची. समजते? पहिले सगळं काही एक्सप्लेन करायचं पेशंटला. फाईन. नेक्स्ट इज रिटर्न द पेशंट्स व्हॅल्युएबल्स अँड क्लोदिंग. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. पेशंट आली एकदम आपली आगरी कोळी, घातलेत सगळे दागिने वगैरे. काय करायचं आहे त्या टाईमला? त्यांना सांगायचं आहे ताई नका बोलू, मॅडम बोला. काय लोकांना राग येतो, तर तू माझी काय नात्यातली आहेस का तू मला ताई बोलतेस? कॉल दम मॅडम, कॉल दम सर, बेस्ट वे. ते तुमचे नात्यातले नाही आहेत पहिली गोष्ट. तर काय लोकांना आवडतं, काय लोकांना नाही आवडत काकू मावशी बोललेलं, समजतंय ना? असं तर त्यांना बोलायचे मॅडम तुमचे दागिने तुम्ही काढून ठेवा, कारण की जर हरवले तर हॉस्पिटल जबाबदार नसेल त्या गोष्टींसाठी. आणि किती मेटल्स होते कानातले, गळ्यातले, हे ते अमकं धमकं, छोटं मोठं ठीक आहे. सर्व काय नंबर ऑफ काउंट लिहून घ्यायचा, त्यांची पण सिग्नेचर घ्यायची
आणि त्यांच्या नातेवाईकांकडे ते हँडओव्हर करून टाकायचे. गॉट माय पॉईंट? व्हॅल्युएबल्सचा क्लिअर आहे का? तर बिकॉज ऑफ सेफ्टी. नेक्स्ट इज युअर आन्सर क्वेरीज ऑफ क्लायंट्स अँड रिलेटिव्स. व्हेरी इम्पॉर्टंट. पेशंटला तुम्ही औषध द्यायला जातात, खूप काही नर्सेस काय करतात माहिती आहे का? एक्झाम्पल देते आहे मी, ठीक आहे? हां सर बोलू ना. ते केरला टाईप, केरला नर्सेस व्हॉट दे डू यू नो, ॲक्च्युली त्यांचा लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो, ठीक आहे? दे डू नॉट नो हिंदी, दे डू नॉट नो मराठी, त्यांना कोणती लँग्वेज नाही समजत, फक्त इंग्लिश आहे ना. हां सर, हां ठीक आहे ठीक आहे. अरे तुला काय बोलतोय पेशंट, तू समज तर काय बोलतोय तो. पेशंटला एक्सप्लेन कर, मी तुला ही औषध देते आहे ना, तर ही औषध मी का देते तुला? ही तापाची गोळी आहे, ही कसली गोळी आहे, ही अँटीबायोटिक्स आहे की ही उलटीची अँटीएमेटिक्स गोळी आहे. जर पेशंटचे काही पण क्वेरीज असतील ना, ते तुम्ही रिझॉल्व्ह करा ना तिथे. आणि जर तुम्हाला नाही येत आहे, तुम्हाला माहिती नाही, तर तुमचं तिथे उत्तर काय असणं पाहिजे? काय बोलणार आपण? जर तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नाही आणि पेशंटने काही गोष्ट विचारली तुम्हाला ती, तर तुम्ही काय बोलणार? हां सर, सो सॉरी, मला नाही माहिती आहे ह्याबद्दल, पण मी ह्याच्यावरती काहीतरी वर्कआउट करते, ठीक आहे? माझंही नॉलेज ह्याच्याने वाढणार आहे, तर मी एकदा डॉक्टरशी पण क्लॅरिफाय करून घेते किंवा माझ्या नर्स मॅनेजरशी तुम्ही एकदा बोला याविषयी, ठीक आहे? एवढंच. जर तुम्हाला काही माहिती नसेल, उगीचच तिथे पेशंटसमोर वच 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 करू नका, समजतंय? जेवढं तुम्हाला येतं आहे, हो तर हो म्हणा, नाही येत तर नाही म्हणा. वायवामध्ये पण तसंच करा. टीचर्ससमोर काही प्रश्न विचारला, येतं आहे तर म्हणा येस मॅडम आय नो दिस आन्सर, आणि यू कॅन स्टार्ट विथ युअर आन्सर, ठीक आहे? इफ यू डू नॉट नो एनिथिंग, टेल द एक्झामिनर मॅम आय डू नॉट नो, सो सॉरी. म्हणजे ते तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन विचारेल ना, का त्यांचा पण टाईम वेस्ट करता तुम्ही असं. नेक्स्ट इज कंप्लीट नेसेसरी रेकॉर्ड्स अकॉर्डिंग टू एजन्सी पॉलिसी विच इन्क्लूड्स नर्सिंग हिस्ट्री अँड असेसमेंट. जसं हिस्ट्री कलेक्शन तुम्हाला शिकवलं आहे सर आणि मॅमनी, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हिस्ट्री पेशंटची कलेक्ट करायची आणि फिजिकल एक्झामिनेशन करायचं आहे. व्हॉट नर्सेस डू यू नो, डॉक्टर फिजिकल असेसमेंट करतात ना, त्याच्यावरतीच डिपेंडेंट राहतात. आणि काय पानच तर भरायचे आहेत ना, घेतले मी फाईल, टाकला, धड 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 धड. अरे पेशंट नॉनव्हेज खात नाही आहे, तरी पण तू तिथे मार्क केलं की तो नॉनव्हेज खातोय का? तर तुला फक्त डॉक्युमेंटेशनची घाई लागलेली आहे. अरे नाही ना बाबू, असं नको करूस ना, तू जा त्या पेशंटला विचार, सगळं काही हिस्ट्री घे प्रॉपर, तुला पण समजेल की तो पेशंट काय सफर करतो, काय नाही करत आहे, त्याची बॅकग्राऊंड हिस्ट्री काय आहे, त्याला मेडिकल हिस्ट्री काय होती का, सर्जिकल हिस्ट्री काय होती का त्याची. का आपल्याला काय खाज आहे का विचारायची त्याला? आपल्याला काय करायचं आहे का? नाही. लग्न करायचं तुम्हाला त्याशी, त्याला करायचं तुमच्याशी? नाही ना. मग काय इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट? जर तुम्हाला पेशंटची हिस्ट्रीच माहिती नाही आहे, तुम्ही त्याच्यावरती असेसमेंटच प्रॉपर करत नाही, हेड टू फूट असेसमेंट, तुम्हाला समजणार नाही की त्यांची कोणत्या अवयवामध्ये त्याचा प्रॉब्लेम आहे, कुठले. नाही तो उसका पेट दुख रहा है और तुम गए और पेट को तुमने कुछ तो भी किया, असं इंजेक्शन वगैरे दिलं किंवा बोलता ना आपलं हे इन्सुलिन वगैरे तुम्ही दिलं आणि काहीतरी असेल सिरियस त्याला त्या ठिकाणी. किंवा फॉर एक्झाम्पल कोणाला इथे फिस्ट्युला असतो आतमध्ये, डायलिसिसचे पेशंट्स बघितले तुम्ही, तिथे आतमध्ये ना एक छोटंसं ते लोक ओपनिंग करून ठेवतात जस्ट बिकॉज रक्ताचं जे ते फिल्ट्रेशन आहे ते होत नाही, म्हणून ते डिरेक्टली मशीनला तिथून कनेक्ट करून दे विल गिव्ह द डायलिसिस ट्रीटमेंट. ओके, इन दॅट केस ना यू आर सपोज्ड टू नॉट टू टेक BP फ्रॉम दॅट हँड. तुम्हाला BP त्या हाताला घ्यायचं नाही आहे. का? ब्लॉक होईल ना ते बाबा, त्याची नस जाईल ना तो, समजतंय? आता हे तो तुम्हाला थोडी सांगणार आहे, स्वतःहून कधी कधी पेशंट विसरून पण जातो, पण तुम्ही विचारा ना काय फिस्ट्युला वगैरे आहे का, काही प्रॉब्लेम वगैरे आहे का, समजतंय? तुम्ही जेव्हा असेसमेंट करणार, चेक करणार त्याचे प्रत्येक बॉडी पार्ट, डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत, तर तुम्हाला समजेल की प्रॉब्लेम कुठे आहे, काय आहे. म्हणजे तुम्ही ती गोष्ट टाळाल, काही हानी होण्यापासून टाळाल. अंडरस्टँडिंग क्लिअर आहे? ओके, टेक 5 minutes ऑफ ब्रेक, ठीक आहे? 5 to 10 minutes you can take, right? मग we will start with medical legal cases. You can stop it. Okay, so starting with medical legal cases. MLC समजतं तुम्हाला मेडिको लिगल केसेस काय असतात?
ऐकलंय कधी? येस निधी, एक्सप्लेन, बोल ना. येस, काही क्रिमिनल केसेस असतील, काही क्राईम झाला असेल, रेप केसेस म्हणा, सुसाइडल अटेम्प्ट्स म्हणा, पॉयझनिंग म्हणा, तर ज्याच्यामध्ये पोलिसचा इन्व्हॉल्वमेंट होते ना पोलिसांची, ते झाले तुमचे मेडिको लिगल केसेस. Okay, so a medical legal case is one where besides the medical treatment, investigations by law enforcing agencies are essential to fix the responsibility regarding the present state condition of the patient. Okay, पेशंटला उपचार वगैरे तसंच भेटेल नॉर्मल पेशंटसाठी, परंतु त्याची सिच्युएशन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची काहीतरी वेगळीच दुविधा थी. समज में आ रहा है? रेप केसेस म्हणा, ॲक्सिडेंटल केसेस म्हणा, त्याच्यामध्ये पण मेडिको लिगल केसेस होत असतात. का? कारण की इमर्जन्सीमध्ये त्यांना घेऊन येण्यात आलेलं आहे, आपल्याला काहीच माहिती नाही त्या पेशंटची. अशामध्ये काय होतं, पोलिसांचं आपण नोंदणी करतो पोलिसांना. दॅट इज युअर मेडिको लिगल केसेस. अंडरस्टँडिंग? ओके, ग्रेट. नेक्स्ट, काय आहे हे? बॅक का नाही जाते आता? काहीतरी होतं नाही ते. अच्छा, फक्त फोटो जागा. ठीक आहे. मेडिको लिगल केसेस इन्क्ल्यूड काय काय केसेस असतात? रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, ज्याला आपण RTA म्हणतो. इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स, जसं की कंपनीमध्ये आग लग गई, इतने सारे जख्मी हो गए, इतने सारे घायल हो गए, उनको गए कैजुअलिटी पे एडमिट करा दिया, उसमें भी मेडिको लीगल केसेस का ही एग्जाम्पल है. नेक्स्ट इज योर पेशेंट्स विद ट्रॉमा विद सस्पिशंस ऑफ फाउल प्ले, कि पत्नी ने पति को मारा, पति ने पत्नी को मारा, लाइक फॉर एग्जाम्पल इन बिटवीन. पॉज इट नो. नेक्स्ट इज इलेक्ट्रिकल इंजुरीज. इलेक्ट्रिक शॉक लागणं, इलेक्ट्रिक करंट लागणं, ते इलेक्ट्रिकल इंजुरीज, ते पण मेडिको लिगल केसेसमध्ये जातात. पॉयझनिंग, कोणी पॉयझन घेतलं, कुछ भी पी लिया वगैरे एक्सेट्रा, मेडिको लिगल केस. केमिकल इंजुरीज अगेन, केमिकल फॅक्टरीमध्ये काहीतरी झालं, हातावरती सांडलं, डोळ्यामध्ये गेलं, ॲसिड अटॅक झाला, काय झालं, मेडिको लिगल केसेस. सेक्शुअल ऑफेन्सेस अँड बर्न्स म्हणजे जळणे, ती केस पण मेडिको लिगल केसमध्ये जाते. परत सेक्शुअल ऑफेन्सेस, सेक्शुअल हॅरेसमेंट कोणाची झालेली आहे, मालेगाव केस, अगेन मेडिको लिगल. बट ते मेडिको लिगलमध्ये पण जाणार नाही, बिकॉज द चाइल्ड वॉज नॉट ॲडमिटेड, शी लिटरली डायड. येस, हां, ओके, लेट इट बी. अटेम्प्टेड सुसाईड अँड डोमेस्टिक व्हायलन्स अँड चाइल्ड अब्यूज, अगेन इट विल बी कन्सिडर्ड ॲज मेडिको लिगल केस. म्हणजे की ह्या गोष्टींसाठी जेव्हा एखादी व्यक्ती ॲडमिट होऊन जाते आणि ती गृहीत येतं, नजरेत येतं की ह्याच्यामध्ये कुछ तो गडबड है, तो ॲट दॅट टाईम इट विल बी कन्सिडर्ड, पोलिसला इन्व्हॉल्व करून, लॉलाही आपण इन्व्हॉल्व करूया, ती मेडिको लिगल केस आपण कन्सिडर करणार. ग्रेट. नेक्स्ट इज केसेस ऑफ एस्फेक्सिया ॲज अ रिझल्ट ऑफ हँगिंग, ड्राउनिंग, सफोकेशन एक्सेट्रा. फाशी लगा दिया, गुदमरल्यासारखं झालं त्या व्यक्तीला, ते पण मेडिको लिगल केस बनणार. डेथ इन द ऑपरेशन थिएटर, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. OTमध्ये डेथ झाली पेशंटची, ती पण मेडिको लिगल केस बनते. म्हणूनच काय साईन करतात, कन्सेंट साईन करतात की मेला गेला तर हॉस्पिटलची, डॉक्टरची जबाबदारी नाही. डेथ ड्यू टू स्नेक बाईट और एनिमल बाईट, अगेन इट विल बी कन्सिडर्ड ॲज मेडिको लिगल केसेस. ड्रग अब्यूज, ड्रग ओव्हरडोस, ड्रग्स कोणी घेत असतील तर ती पण मेडिको लिगल केसमध्ये होतं. कारण ड्रग्समध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, केमिकल्स इन्वॉल्ड असतात. परत मग ड्रग ॲडिक्ट जे पेशंट्स किंवा पर्सन्स असतात, त्यांचं हावभाव, बिहेवियर इज कम्प्लिटली डिफरंट. त्या केसमध्ये त्यांनी काय जाऊन केलं, कोणाला छेडलं, कोणाचं काय वेगळं झालं, रेप हे वगैरे केसेस वगैरे, ते पण मेडिको लिगल केसेसमध्ये आपण कन्सिडर करतो. Then dead brought to the emergency department, which is found already dead, and the deaths occurring within 24 hours of hospitalization without establishing a diagnosis. Okay, एखाद्या मेलेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येणं, तरी पण मेडिको लिगल केस आपण त्याच्या कॅटेगरीमध्ये टाकतो. सेकंडली, जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पेशंट झाला आणि 24 तासात त्या पेशंटची डेथ झाली आणि आपल्याला माहिती नाही की त्या पेशंटला काय प्रॉब्लेम होता, डायग्नोसिस काय होता त्या पेशंटचा, तर तरी पण मेडिको लिगल केस होते. रोल ड्युरिंग एमर्जन्सीज, तर
तुमची काय जबाबदारी आहे, तुमचं काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहे जेव्हा एखादी मेडिको लिगल केस होते तेव्हा. In emergencies, resuscitation and stabilization of the patient will be carried out first and medical legal formalities may be completed subsequently. The consent for treatment is implied in all emergencies. Okay. इमर्जन्सीमध्ये पेशंट तुमच्याकडे आल्यावरती तुम्ही काय करणार आहे, पेशंटला श्वासोश्वास भेटत आहे की नाही, ऑक्सिजन प्रॉपर जात आहे की नाही, त्याचे वायटल साईन्स चेक करणं, त्याला स्टॅबिलाइज करणं, त्याला जर ऑक्सिजनची गरज असेल तर ऑक्सिजन देणं, त्याला CPR देणं, सगळं काही आपली जबाबदारी आहे. नेक्स्ट, hospital will maintain a MLC register and the MLC will be initiated and documented in the register. एक रजिस्टर मेंटेन करतात वॉर्ड्समध्ये, हॉस्पिटल्समध्ये. ह्या MLC केसला ते लोक नमूद करतील, नोट डाऊन करतील. ओके. अँड डॉक्युमेंटेशन इनिशिएट होईल, प्रोसेस इनिशिएट होईल कम्प्लिटली आणि पोलिसांना इन्फॉर्म करण्यात येतील. नेक्स्ट इज मेडिको लिगल डॉक्युमेंट शुड बी कन्सिडर्ड. ओके. मेडिको लिगल डॉक्युमेंट्स कन्सिडर्ड इन द सेन्स काय, पेशंटकडे काही ना काहीतरी एक प्रूफ असेलच ना त्याच्या खिशामध्ये, त्याच्या पॉकेटमध्ये. लाईक फॉर एक्झाम्पल त्याचं आधार कार्ड असतील, त्याचे डिटेल्स असतील, तर त्याचे फोन नंबर, रिलेटिव्सचा फोन नंबर वगैरे असेल, फोनमध्ये तुम्ही ॲक्सेस करू शकता. तर हे सगळं काय इकट्ठा करून ठेवायचं. नेक्स्ट इज रोल्स अँड रेस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ए नर्स ड्युरिंग ॲडमिशन अँड प्रोसिजर. At the time of admission, the registered nurse perform complete assessment of the patient. हिस्ट्री कलेक्शन करायची आहे, असेसमेंट करायची है. पण पेशेंट त्या ह्याच्यात नहीं है, तो उसको उठाने मत जाना करके भाई मेरे को हिस्ट्री बता. नहीं, तुमको दिख रहा है वो पेशेंट इज़ नॉट कॉन्शियस, वो पेशेंट कॉन्शियस ही नहीं है. तो एट दैट टाइम व्हाट यू हैव टू डू इज़ ओनली यू हैव टू परफॉर्म द फिजिकल असेसमेंट. ठीक है. नेक्स्ट, enter the patient name, date, time of admission, chief complaints, medical diagnosis in the admission file or patient file. हे हिस्ट्री कलेक्शनमध्ये तुम्ही शिकला, बरोबर आहे. पेशंटच्या ह्याच्यामध्ये काय काय तुम्ही टाकणार आहात, नाव, डायग्नॉसिस, त्याचे काय कंप्लेंट्स आहेत, ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी, अंगदुखी, डोकेदुखी. चीफ कंप्लेंट्समध्ये लिहितो आपण. डायग्नॉसिस काय, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया काय आहे, तो डायग्नॉसिस आपण टाकणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट तुमची काय जबाबदारी आहे, डॉक्युमेंटेशन. फॅमिलीचं काय, पेशंटचं केअरगिव्हरवर राहिलेलं सिग्निफिकंट पर्सेंट. ओके. डॉक्युमेंट्स घेणं फार अवश्य आहे ॲज अ विटनेस म्हणून, पण त्यांच्या नातेवाईकांचे तुम्ही डॉक्युमेंट्स घ्या, इम्पॉर्टंट. चेक द डॉक्युमेंट इफ पेशंट हॅज प्रिव्हियस हॉस्पिटलायझेशन अँड पास्ट मेजर इलनेस. काय जुन्या फाईल्स वगैरे असतील डॉक्टरां, म्हणजे ह्या हॉस्पिटलमध्ये येण्याच्या आधी तो कुठे ॲडमिट असेल किंवा काही त्याला ट्रीटमेंट दिली असेल तर ती फाईल वगैरे तुम्ही पेशंटकडनं घ्या आणि ती स्टडी करा आणि डॉक्टरांना पण ती हँडओव्हर करा. नेक्स्ट, टेक द पेशंट्स वायटल सायन्स सच ॲज TPR, BOP, दॅट इज अ टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, SpO2, पेन आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन. अंडरस्टँडिंग इझी ना, लिहिताना लिहा आपण. ओके. डॉक्यूमेंट इफ पेशेंट एंड फैमिली हैज़ वैल्यूएबल्स. अगेन कुछ दाग दागिने रहेंगे, पेशेंट के गहने वगैरह रहेंगे. व्हाट यू आर सपोज टू डू इट, यू हैव टू नोट इट डाउन, यू हैव टू रिमूव दैट, यू हैव टू हैंड इट ओवर टू द पेशेंट्स रिलेटिव के पास. रिलेटिव्सला तुम्हाला ते हँडओव्हर करायचे आहेत आणि नमूद करून घ्यायचं आहे. ओके. पेशंट जेव्हा ॲडमिट होतो तेव्हा पेशंटला सगळं काय सांगणं कधीही इम्पॉर्टंट आहे. काय काय, ही तुमची कॉल बेल, हे तुमचं वॉशरूम इथे आहे, हे तुमचे इथे कॅबिनेट्स आहेत, इथे मेडिसिन्स आहेत. ठीक आहे. अनटिल अँड अनलेस मी तुम्हाला मेडिसिन द्यायला येते, तुम्ही स्वतःहून ते मेडिसिन्स घेऊ नका, बिकॉज यू डू नॉट नो की कोणत्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये ते मेडिसिन घ्यायचं आहे. नहीं तो सब कुछ ले लिएगा पेशेंट, तुमने लॉक एंड की के अंडर नहीं रखा रहेगा एंड पेशेंट गया ऊपर. पहले किसको पकड़ेंगे, तुमको पकड़ेंगे. नेक्स्ट, in medical legal case the police has to be informed and the nurse has to keep all the documents confidential and under safe custody. मेडिकल लिगल केसेसमध्ये काय करायचं असतं, आपल्या नर्सेसला जेवढे पण डॉक्युमेंट्स तुम्ही इकट्ठा केलेले आहे, रजिस्टर वगैरे, ते प्रॉपर एका सेफ ठिकाणी ठेवायचं आहे. कधी कधी काही गोष्टी दाबण्यासाठी रिलेटिव्स पण मध्ये इन्वॉल्व होतात. भगा के लेके जाएंगे डॉक्युमेंट, गुम हो जाएगा, कुठे पण मिसप्लेस झालंय, तुम्ही कसं फेस करणार, तुम्हालाच पहिला क्वेश्चन येणार आणि तुम्हाला काय करतील, हॉस्पिटलमधनं काढून टाकतील. ओके.
दिस वॉज ऑल अबाउट युअर ॲडमिशन. हां, तर आज आपण ॲडमिशनमध्ये काय काय शिकलो बघा, सांगा मला तुम्ही. ॲडमिशनचं आपण पहिले बघितलं डेफिनेशन, परिभाषा. पेशंट ॲडमिट का होतो ते पर्पजेस आपण बघितले. टाइप्स ऑफ ॲडमिशन, किती टाइप्स ऑफ ॲडमिशन्स असतात? 2. टेल मी. इमर्जन्सी अँड रूटीन. इमर्जन्सी ॲडमिशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्झाम्पल नाही बोलत आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज म्हणजे की त्याला अजून काय बोलतात इमर्जन्सी ॲडमिशनला? अनप्लॅन्ड. ओके. आणि प्लॅन्ड ॲडमिशन्स काय असतात? रूटीन असतात. त्याला अजून एक नाव काय आहे? इलेक्टिव्ह आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं हॉस्पिटलचं युनिट कसं असलं पाहिजे, काय काय असलं पाहिजे तिथे. व्हेरी गुड. त्यानंतर आपण बघितलं रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज बघितले आपण. ठीक आहे. तुम्हाला तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज क्लिअर आहेत सगळं काय आहे. मेडिको लिगल केसेस. व्हॉट आर मेडिको लिगल केसेस? बर्न्स, चाइल्ड अब्यूज, सेक्शुअल अब्यूज, हे सगळं मेडिको लिगल केसेसमध्ये येतं. ओके. सो तुमचं हॉस्पिटल ॲडमिशनचा हा जो एक पार्ट ए जो पोर्शन आहे तो कंप्लीट झाला आहे. ठीक है. नाउ वी विल मूव ऑन टू द नेक्स्ट, दैट इज़ योर डिस्चार्ज पार्ट. एडमिशन हो गया, अभी पेशेंट अच्छा हो गया है अपना. अभी पेशेंट का अपन करेंगे टाटा बाय बाय एंड डिस्चार्ज प्रोसेस अपन बघूया. ओके.